बिस्किटासारखे जर खुसखुशीत मोदक खायचे असतील ना तर एकदा ना असे तळणीचे मोदक मात्र नक्की करून बघा। आणि खरं सांगू का, हे जे मोदक आहेत ना ते बिस्किटापेक्षाही खुसखुशीत आणि ना क्रिस्पी तयार होतात बरं का। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदकाच्या कळ्या कशा पाडायच्या या सुद्धा ना सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, मोदक तळताना बऱ्याच जणांना असं वाटतं की मोदक तळताना ते फुटतात, तर ते फुटू नयेत त्यासाठी काय काळजी घ्यायची याचं सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर करूया रेसिपीला सुरुवात। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघा। तर इथे 1 कप इतका मैदा घेतलेला आहे। 1 कप इतका मैदा लागणार आहे, त्यासाठी गव्हाचं पीठ पण तुम्ही तेवढंच घेऊ शकताय। 1 कप मैदा घेतलाय, त्यासाठी आपल्याला 1 कप इतका रवा लागणार आहे। दीड कप इतका आपल्याला ओला नारळाचा चव लागणार आहे। पाऊण वाटी आपल्याला गूळ खिसलेला लागणार आहे। 2 मोठे चमचे साजूक तूप लागणार आहे। अर्धा छोटा चमचा आपल्याला खसखस लागणार आहे। अर्धा छोटा चमचा आपल्याला वेलची पूड लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। हे सगळं साहित्य मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला एक परात घ्यायची आहे। परातीमध्ये सगळ्यात अगोदर आपण मैदा काढून घेऊयात। आता याच्यामध्येच आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ना अगदी थोडंसं मीठ घालायचं बरं का। गोड पदार्थामध्ये अगदी थोडंसं मीठ असेल ना तर पदार्थाला पण छान चव येते। आता इथे ना मी तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ना हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, तूप आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे। जेव्हा कुठलाही पदार्थ आपल्याला असं खुसखुशीत करायचा असतो की नाही, त्याच्यामध्ये ना तुपाचं किंवा तेलाचं मोहन ना नक्की घालायचं बरं का। त्याच्यामुळे पदार्थ सुद्धा खुसखुशीत असे तयार होतात। तर सगळ्यात पहिल्यांदा तर हे जे आपण तेलाचं मोहन जे गरम करून घेतलेलं, तुपाचं मोहन जे गरम करून घेतलेलं ना, ते आता अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया। सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेतलंय, कारण हे गरम आहे ना त्याच्यासाठी। तर आता ह्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपण हाताने त्याला सगळ्या पिठाला आणि रव्याला व्यवस्थित हे मोहन आपण लावून घेऊयात। तर हे बघा, अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं, चोळून वगैरे लावून घ्या, जेणेकरून ना आपले जे पिठाला आणि रव्याला जर अगदी मोहन व्यवस्थित लागलं गेलं ना तर तुम्हाला त्याचे पारे सुद्धा व्यवस्थित करता येतील। अगदी असा गोळा तयार झाला पाहिजे। हे बघू शकता, मीठ बंद केल्यानंतर अगदी व्यवस्थित बंद होते। समजून जा की तुमचं पीठ, मोहन जे घातलेलं ना ते पिठाला अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून ना याचा आपल्याला सैलसर असा गोळा करायचा। जास्त घट्ट पण गोळा नाही करायचा, अगदी मध्यम करायचं, जेणेकरून म्हणजे आपण जसं चपातीसाठी कणिक कशी बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असलं पाहिजे। अगदी असं आपल्याला पिठाचं भिजवून घ्यायचं। तर हे बघा, अगदी कणकेचा गोळा आपण ठेवतो ना त्याच्यापेक्षा मी थोडासा ह्याचा गोळा घट्ट ठेवलेला आहे। जास्त पातळही नाही करायचा, कारण जो मैदा असतो की नाही तो आकसतो। त्याच्यासाठी सुरुवातीला पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्या। आणि आता हे बघा, पीठ अगदी असं मळून घेतलेलं आहे। अशी कन्सिस्टन्सी याची आपल्याला ठेवून द्यायची, जास्त घट्ट पण नाही करायचं। आता याच्यावरती ना आपण झाकण ठेवून देऊयात आणि याला की नाही अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तासासाठी आपण भिजत ठेवूयात। तर आता सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली। आपण आता सारण बनवून घेऊयात। तर कढईमध्ये अर्धा छोटा चमचा इतकं तूप घातलेलं, सुरुवातीला तूप सांगायचं राहून गेलेलं। आता याच्यामध्ये आपण खसखस घालून घेऊयात। खसखस घातली ना की खसखस अगदी अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटभर ह्याला व्यवस्थित असे आपण याच्यामध्ये तुपात व्यवस्थित भाजून घेऊयात, जेणेकरून खसखस मधला कच्चा पण निघून जातो। आता याच्यामध्ये लगेच ओला नारळाचा चव घालून घ्यायचा। चव घातला ना की त्याला परत एकदा व्यवस्थित असं आपल्याला इथे परतवून घ्यायचंय। हा जो चव आहे की नाही तो आपल्याला 1.5 ते 2 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा कमी गॅसवरतीच, जेणेकरून हा पूर्ण असा मोकळा झाला पाहिजे। जेव्हा आपण ह्याच्यामध्ये गूळ घालतो की नाही तेव्हा तो पूर्ण असं चिपचिपीत बनत नाही, कारण आपल्याला हे मोदक 8 ते 10 दिवस ठेवायचे। त्याच्यासाठी जर तुम्ही अगदी मोदकाचं सारण पूर्ण कोरडं बनवून घेतलं ना तर ते अजिबात खराब होणार नाही। तर हे बघा, अगदी असं ठेवायचंय आपल्याला। याच्यामध्ये जास्त असं चिकट करू नका, थोडंसं परतवून घेतलं ना तुम्ही तुपामध्ये तर अगदी असं मोकळा तुमचा सुद्धा तयार होईल। तर आता कमी गॅसवरतीच परतवून घेतलं, त्यामुळे करपलेलं अजिबात नाहीये। आता याच्यामध्ये लगेच आपण गूळ घालून घेऊयात। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला, गूळ घातल्यानंतर की नाही त्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि गूळ जो आहे ना तो किसलेलाच घाला, अजिबात चिरून वगैरे घालू नका, जेणेकरून गूळ सुद्धा लगेच वितळेल त्याच्यामध्ये आणि खोबऱ्याच्या चवसोबत ना तो असा चिकट होणार नाही। आता याला व्यवस्थित असं तुम्ही हळूहळू परतत जाल ना तर तुम्हाला थोड्या वेळाने 1.5-2 मिनिटांनी दिसून येईल की गुळ असं व्यवस्थित पागळून गेलेलं आहे आणि अगदी सुट्टा झालेला आहे। जर तुम्हाला ना अगदी मऊसूत सारण ठेवायचं ना तर तुम्ही लगेच गॅस बंद करा, पण मी पूर्ण असं मोकळं केलेलं आहे, जेणेकरून मोदक अजिबात खराब होत नाहीत, तळून घेतल्यानंतर सुद्धा खूप चांगले राहतात। तर आता हे बघा, आता याच्यामध्ये आपण वेलची पूड घालूयात। तुम्हाला जर जायफळ आवडत असेल ना तर जायफळ सुद्धा तुम्ही ह्या स्टेजला इथे किसून घालू शकताय। वेलची पूड घातली ना की परत एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा, आपलं सारण तयार झालेलं आहे। आता याला ना आपण थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर हे बघा, एका प्लेटमध्ये काढून घेतलं की आता ह्याला आपल्याला
थंड करायला ठेवून द्यायचे. तर आता हे बघा आपलं पीठ सुद्धा चांगलं भिजलेलं आहे. आता याला की नाही आता परत एकदा व्यवस्थित असं आपण मळून घेऊयात. 1 मिनिट फक्त मळून घ्यायचं, जास्त वेळ नाही, फक्त 1 मिनिट याला व्यवस्थित असं आपण मळून घेऊयात. तर हे बघा पीठ मी सुरुवातीलाच अगदी मध्यम भिजवलं होतं, कठीण नव्हतं ठेवलेलं, त्यासाठी ना आता आपल्याला ह्याला मळताना जास्त त्रास नाही पडलेला. आता याचे की नाही आपल्याला गोळे करून घ्यायचे. तर गोळे कसे करायचे मी ते सांगते तुम्हाला. तुम्हाला ना अगदी मोठे मोदक करायचे आहेत ना, तर तुम्ही त्या आकारामध्ये गोळे करू शकताय. शक्यतो एका आकारामध्ये मोदक सगळे येतील ना, त्या प्रतीचे तुम्ही छोटे छोटे गोळे करून घ्या, जेणेकरून जेवढे मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलं ना तेवढ्यामध्ये तुमचे अगदी व्यवस्थित होतील. आता हे सगळे राहिलेले गोळे ना झाकून ठेवायचे बरं का, अजिबात मोकळे ठेवू नका. मैदा असल्यामुळे ना त्याला वरून असा तडा जाऊ शकतो, त्याच्यासाठी. आता ना त्याच्यातला एक गोळा मी तुम्हाला लाटून दाखवते. ह्याला हाताने ना अगदी असं व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं. लक्षात घ्या, डायरेक्ट गोळा जर लाटायला गेला ना तर तो व्यवस्थित लाटता येणार नाही. दाबून घ्या, नंतर त्याचा व्यवस्थित असा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा. तर आता हे बघा लाटताना की नाही जेवढी पातळ येईल ना तेवढी पातळ तुम्ही याची पारी ना व्यवस्थित अशी तुम्ही लाटून घेऊ शकताय. अगदी पूर्ण अशी पातळ पारी आपल्याला इथे लाटून घ्यायची. माझं पोळपाट दिसेल ना एवढी मी पातळ याची पारी लाटून घेतलेली आहे. आणि ही पारी लाटताना की नाही असे बाजूला ना थोडेसे क्रॅक जातात, कारण मैदानी रवा वापरलाय आपण, त्याच्यामुळे ह्याला क्रॅक जाणार मात्र नक्कीच. तर तुम्ही व्यवस्थित पारी लाटून घ्या. आणि इथे ना तेलाचा किंवा पिठाचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाहीये. तर हे बघा अगदी माझी एक पारी ना व्यवस्थित अशी लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी किती पातळ अशी लाटलेली आहे हिला. हे बघा आता याच्या की नाही आपल्याला कळ्या घालून घ्यायच्या. तर तुम्ही जनरली कळ्या कशा घालता मला एकदा नक्की सांगा. आणि ह्याच्या की नाही फक्त छोट्या छोट्या जवळच्या जशा पाकळ्या असतात ना त्या फक्त आपल्याला खालपर्यंत फोल्ड करत जायच्यात. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये अगदी सेम तसंच एक 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 पाकळी त्याची व्यवस्थित अशी आपल्याला खालपर्यंत बंद करत जायची. तर हे बघू शकताय अगदी खालपर्यंत आपल्याला याची एक एक पाकळी आपल्याला अगदी बंद करत जायचे. तुम्हाला वाटत असेल की कळ्या तुमच्या सुटतायत, कारण ह्याच्यामध्ये मैदानी रवा वापरलेला आहे, त्यामुळे तुमच्या त्या पाकळ्या ना त्या सुटणारच. तर अगदी फटाफट करा बरं का, अजिबात आरामात करू नका. आणि जर तरी पण सुटलीच ना तर पुढे काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगते. तर हे बघा सगळ्या कळ्या माझ्या व्यवस्थित अशा घालून झालेल्या आहेत आणि माझ्या पण कळ्या सुटतात बरं का. आता काय करायचं तर इथे मध्ये असा एक खड्डा केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये सारण घालून घेऊयात. तर हे बघा अगदी सगळं सारण थोडं थोडं म्हणजे जेवढं तुम्हाला बसते की नाही जेवढ्याचं तुम्ही मोदक बनवू शकता. अगदी थोडंसं सारण घालून घ्या आणि या सगळ्याला ना आता एका ठिकाणी गोळा करायचा. आपण जशी चुंबळ कशी करतो अगदी तसं सगळ्यांना एका ठिकाणी व्यवस्थित असं गोळा करायचा. तुम्ही सुरुवातीला कळ्या घालून घेतल्यामुळे ना तुम्ही बघू शकताय अगदी अशा कळ्या त्याला व्यवस्थित पडतात बरं का. आणि खालच्या हाताने मोदक फक्त फिरवत जायचं आहे. खालच्या हाताने बोटांवरती मोदक फिरवायचा, जेणेकरून ना मोदकाची जी खालची बाजू असते ना ती अशी चपटी बनत नाही आणि व्यवस्थित मोदक आपला तयार होतो. वरचा शेंडीचा जो पोर्शन असतो तो व्यवस्थित इथे चिपकवून घ्यायचा बरं का. नाहीतर काय होतं भरपूर वेळेला जेव्हा मोदक आपण तळायला घेतो ना तेव्हा तळताना वरचा पोर्शन असा मोकळा होतो, त्यासाठी वरचा शेंडीचा पोर्शन व्यवस्थित असं चिकटून घ्यायचं. तर हे बघा एक असा सुंदर मोदक आपला तयार झाला. दुसरा बनवून घेऊयात. असं मुठीमध्ये घेऊन व्यवस्थित असं दाबून घ्यायचा आणि नंतर त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. तर हे बघा अगदी व्यवस्थित असं तयार केलाय गोळा. आणि आता याला आपण तसंच जसं पहिल्या मोदकाची पारी लाटली होती ना अगदी तशीच आपण याची सुद्धा पातळ अशी पारी आपण लाटून घेऊयात. छोटेच करा मोदक, दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि सारण सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित असं भरता येईल. तर हे बघा एक पारी लाटून झालेली आहे. आता याच्या आपण कळ्या घालून घेऊयात. अगदी तशाच कळ्या घालायच्या, शेवटपर्यंत कळी बंद करत जायची. आणि आता माझं तुम्हाला एक बोट दिसत असेल अंगठीचं बोट, त्या बोटाने ना सगळ्या कळ्या अशा अगदी जवळ जवळ घेत जायच्या, जेणेकरून ना कळी तुमची एकही सुटणार नाही. जर अशी तुम्ही लांब केल्या ना तर त्या कळ्या अगदी सुटत जातील. आणि सुटल्या तरी काय हरकत नाही, मी सांगितलं तुम्हाला चिपकवून फक्त घेतल्या ना बंद करून घेतल्या ना तर व्यवस्थित नंतर एका ठिकाणी गोळा करता येतात. फक्त याच्यामध्ये ना पीठ आणि तेलाचा वापर करू नका लाटताना, नाहीतर ते तुम्हाला लाटता जमणार नाहीत. आणि जर लाटायला जमलं तर ते मग सारण व्यवस्थित त्याच्यामध्ये बसणार नाही. आता याला एका ठिकाणी गोळा करायचा आणि परत त्याची वरची शेंडीची जी बाजू असते ना ती व्यवस्थित बंद करून घ्यायची. तर हे बघा हा दुसरा सुद्धा मोदक आपला तयार झालेला आहे. किती सुंदर मोदक तयार झाले बघू शकता. सगळे मोदक मी असेच बनवून घेतलेत. आता कढईवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये एक एक करून मोदक सोडून घेऊयात. तर हे बघा सगळेच नाही पण अगदी थोडे थोडे मोदक याच्यामध्ये सोडून घेतलेले आहेत. आणि ते गोष्ट सांगते मी तुम्हाला, तळताना ना कढईमध्ये अजिबात जास्त तेलाचा वापर करू नका, कारण जास्त जर तेल तुम्ही कढईमध्ये घातलं तर काय होईल मोदक तुमचे ना कढईमध्ये असे गोल 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 फिरायला लागतील आणि नंतर मग मोदक तुम्हाला व्यवस्थित असे भाजता येणार नाहीत. त्यासाठी कमी तेलामध्येच हे तळून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना या मोदकांना तळण्यासाठी खूप तेल कमी लागतं बरं का, अजिबात तेलाचा जास्त वापर होत नाही. आणि
तेल जास्त कडक गरम करायचं नाही, मध्यम तेल गरम करायचं आणि मगच मोदक ह्याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे. फक्त एवढंच की मोदक तळताना तुम्हाला थोडासा वेळ जास्त लागेल. 5-7 मिनिटं मोदक तळायला अगदी कमी आचेवरती किंवा लो टू मिडियम फ्लेमवरती वेळ लागेल तुम्हाला. पण फक्त ह्या मोदकांना तळण्यासाठी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा आणि सुरुवातीला तेल जास्त गरम करू नका. आणि मोदकाचा खालचा पोर्शन जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की चांगला भाजत आलेला आहे, मग त्याला जी वरचा शेंडीचा पोर्शन असतो ना तो फोल्ड करून सगळ्या बाजूने मोदकांना गोल 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 असं फिरवत ना मग त्यांना तळून घेऊ शकता. तर हे बघू शकताय मोदकांचा कलर ना 1-1.5 मिनिटामध्ये तुम्हाला असा दिसेल. पण यांना की नाही तुम्हाला पूर्ण असं गोल्डन कलर येईपर्यंत त्यांना व्यवस्थित असं आपल्याला तळून घ्यायचं. तर हे बघू शकताय. तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की मोदक आपले तळून झालेत, पण जेव्हा तुम्ही बाहेर काढताना घ्याल ना तेव्हा त्या मोदकांचा कलर ना असा सफेद दिसू लागतो. त्यामुळे ना तळताना अगदी व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत मोदक तळून घ्या. तर हे बघा अगदी मस्त असे मोदक आपले छान तळून झालेले आहेत. आता ह्याला एका मी चाळणीमध्ये काढून घेते. सगळ्यांचं तेल व्यवस्थित नितळून घ्या, तेल अजिबात जास्त लागत नाही. तुम्ही मोदक जेव्हा काढून बाहेर बघाल ना तेव्हा तुम्हाला स्वतः वाटेल. आणि आता याच्यामध्ये दुसरे मोदक आपण सोडून घेऊयात. तर हे बघा दुसरे सुद्धा मोदकांची मी साईड टाकलेली आणि किती सुंदर मोदक तयार झालेले. सगळ्या मोदकांच्या कळ्या अगदी सुंदर तयार झालेल्या आहेत. तुम्ही शेंडीचं पोर्शन जर व्यवस्थित बंद केला ना तर कढईमध्ये मोदक तुमचा अजिबात मोकळा होणार नाही. तुम्ही सुद्धा असे मोदक करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की सांगा. आवडला असला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत